काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 354ला येऊन थांबलेलो होतो. त्याच्या अगोदर ते सांगत होते शांतीचं स्वरूप सांगत होते. किती शांती आहे. काही जरी प्रसंग आला तरी तो त्याच्यावर दात ओठ न खाता समोरच्याला माफ करतो किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होत. अशा प्रकारचं शांतीचं स्वरूप काल सांगितलेलं होतं त्यांनी. अर्जुना कारजव सांगितलं होतं, हे अर्जुना या प्रकारची दात न खाता ओठ न चावता खेदरहित सहज क्षमा, बरोबर शांतीचं सांगितलं होतं क्षमा. हे अर्जुना अशा प्रकारची दात न खाता ओठ न चावता खेदरहित सहज क्षमा ज्या पुरुषापाशी वास करते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानासही मोठेपणा प्राप्त होतं. बघा, ज्ञानाची उंची कोण वाढवतोय? ज्याच्यामध्ये ते ज्ञान ठसले तो. त्याच्याकडून कळलं जातं की शांती लिहिलेले समाज याच्यामध्ये ग्रंथामध्ये अदंभित्व लिहिलेले, अहिंसा लिहिलेले, अमानित्व लिहिलेले. हे जेव्हा हे दिसलं जातं कुठेतरी चित्र उमटलं जातं त्यावेळेला वाटतं हो ज्ञान असं असतं बरं का. ज्ञान घेतलं का असा परिणाम होतो. हे पांडवा, असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिव्हाळाच होय. अर्जव आता अर्जव मनाच्या सरळपणाचे यथार्थ स्वरूप वर्णन करतो ते ऐक. बरोबर, काल आपण इथपर्यंत आलेलो होतो, है की नाही. काल कुठपर्यंत ओळी घेतली होती? 53 पर्यंत घेतलेले होते ना आपण, 54 पण घेतले होते. बरोबर, आता पुढे वाचतोय. अरे ते अर्जव असे की वाटेल त्या बऱ्या वाईट अशा साऱ्या प्राणी मात्रास, मग तो कोणीही असो, त्याला जसा प्राण एकसारखा अनुकूल असतो. बघा, कोणी कसं असलं तर प्राण कोणाकडे बघतो का? हा रोगी आहे, राजा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, पुण्यवान आहे, पापात्मा आहे, मी त्याला देणार नाही. प्राण त्यांच्याकडं कसा आजादुजा भाव करत नाही. त्याप्रमाणे किंवा सूर्य जसा हा चांगला हा वाईट अशी भेदबुद्धी न ठेवता प्रकाश करतो, तोंड पाहून प्रकाश पाडित नाही. किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगाला सारखाच अवकाश देते, त्याप्रमाणे ज्याचे मन हरेक प्राण्यागणिक निरनिराळे नसते व त्याचे वर्तन असे असते की सर्व जग जसे पूर्वीपासून त्याच्या ओळखीचेच आहे. सर्व जगाबरोबर जसा आपला काही दाट जुनाट सोयरिकीचाच संबंध आहे आणि ज्याला आपपरभावाची भाषाही ओळखीची नसते. आपला परका साधू नाही आपपर, किंवा अजून काय साधू जे का रंजले गांजले त्याच्यात पण आपपर, दया करणे जे पुत्रासी तेच त्याच्यामध्येच आहे. आप आणि परभाव त्याच्याकडं नाही, आपला आणि परका. ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते. पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे ज्याचा सर्वांशी जुळणारा सरळ स्वभाव असतो. कोणाही विषयी ज्याचे मन विकल्प घेत नाही. वाऱ्याने वाहने जसे सरळ असते वाऱ्याचे वाहने, त्याप्रमाणे ज्याच्या मनाचा स्वभाव सरळ असतो आणि ज्याला शंका व लोभ हे मुळीच नसतात. कोणती अपेक्षा नाही आणि कोणती शंकाही नाही. ज्याप्रमाणे आईच्या मांडीवर बसण्यास मुलाला शंका येत नाही, त्याप्रमाणे जो दुसऱ्यास आपले मन देण्याविषयी, आपला विचार सांगण्याविषयी मागे पुढे पाहत नाही. हे धनुर्धरा, फुललेल्या कमळास ज्याप्रमाणे आपला सुवास मर्यादित स्थली दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे आत एक व बाहेर एक अशा विचारास ज्याचा मनात अजिबात जागा नसते, सगळ्यांशी मोकळ्या मनाने, ज्याप्रमाणे रत्नाचा निर्मलपणा असतो, पण तो दृष्टीस पडण्याच्या पूर्वी त्याच्या तेजाचा निर्मळपणा फाकतो, त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्यास अगोदर त्याच्या मनाची धाव पुढे असते व व्यवहार करणे पाठीमागून असते. ज्याला पूर्वापार चिंतन करणे माहीतच नाही व विषय निरपेक्ष सदोदित तृप्त असणे, बा त्याचं काही ठरून नाही. जसं माळी जेवती नाही त्याप्रमाणे, किंवा जिकडे नेतो हरी तिकडे जातो सूत्रधारी, असं काय होतं बघा, काल एक टाकलं होतं. ज्याला तिकडे न्यायचं तो तिकडे जातो. त्याप्रमाणे ज्याला पूर्वापार चिंतन करणे माहीत नसते व विषय निरपेक्ष सदोदित तृप्त असतो, हाच ज्याचा अनुभव व सहस्थिती आहे. अमुक गोष्ट एक करावायची व अमुक गोष्ट करावायची नाही असा जो अंतःकरणाने संकल्प विकल्प करीत नाही, जे येईल समोर ते करत राहायचं. ज्याची दृष्टी कपटी किंवा लाच लुचपत खाणारी नसते व ज्याचे बोलणे संदिग्ध नसते, तो
तो कोणाबरोबरही वाईट बुद्धीने वागत नाही. ज्याची 10 इंद्रिय व पंचप्राण सदा सर्वदा सरळ निष्कपट असतात व शुद्ध बुद्धीने वर्तन करीत असतात. 66 बघू बरं काय. 10 इंद्रिय प्रांजळे निष्प्रपंच निर्मळे, 5ही पालव मोकळे, 8ही प्रहर. ही आहे ना ओळ आपल्याकडं. 66 घ्यायची. आईचे पण राहू द्या. अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे अंतकरण सरळ असते किंबहुना जो या चिन्हांचे माहेरघरच असतो, हे वीरा तो पुरुष मूर्तिमंत अर्जव होय. आणि ज्या पुरुषाच्या ठिकाणी ज्ञानाने आपले राहण्याची घरटी केली आहे, हे ध्यानात असू दे. आता आचार्य उपासना हे चतुर्श्रेष्ठा. आता यापुढे तुला गुरुभक्तीचा प्रकार सांगतो, तो ऐक. ही गुरुसेवा म्हणजे सर्व भाग्याची जन्मभूमीच होय बरे. कारण शोकाने ग्रस्त झालेल्या जीवास ही सेवा ब्रह्मस्वरूप करते. अशी ही गुरुसेवा ती तुला स्पष्ट समजून सांगतो. इकडे तुझे एकाग्रतापूर्वक लक्ष असू दे. आपल्या गलांडे बाबांच्या ह्या ओळी येत्या. हे पहा, ज्याप्रमाणे आपली सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही समुद्रास मिळण्याकरता निघाली किंवा सर्व अभिप्रायासह श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते, अथवा उचित कर्तव्य म्हणून पतिव्रता स्त्री आपले जीवित व गुणावगुण हे सर्व आपल्या प्रियपती समर्पण करते, त्याप्रमाणे ज्याने आंतर मानाधिक व बाह्य देहेंद्रियाधिक आपले सर्व काही गुरुकुलाच्या ठिकाणी अर्पण केले आहे आणि आपले स्वतःच तर गुरुभक्तीचे आगरच केले आहे, ते कसे म्हणशील तर ज्याप्रमाणे विरहिणी पतिव्रतेचे चित्तात नेहमी पतीचेच चिंतन असते, त्याप्रमाणे ज्या देशात आपल्या गुरूंचे श्रीगुरूंचे घर असेल, तोच देश ज्याचे मनात नेहमी घोळत असतो. गुरुभक्तीविषयी काय प्रेम सांगावे. ज्या दिशेस गुरु राहतात त्या दिशेकडून वारा येत असेल तर त्या वाऱ्यासही सामोरा धावत जातो व त्यास जो साष्टांग नमस्कार घालतो आणि आपण माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना वाऱ्यासच करतो. सद्गुरूविषयी खऱ्या प्रीतीने वेडावून जाऊन गुरु ज्या दिशेने राहतात त्या दिशेशीच बोलणे ज्याला आवडते व जो गुरुच्या घरी आपला जीव वतनदार मिराजदार करून ठेवतो, परंतु ज्याप्रमाणे वासराला दावे लावून बांधले असल्यामुळे त्याचे सर्व लक्ष गायीकडेच लागलेले असते, फक्त त्याचे शरीर मात्र गोठ्यात असते, त्याप्रमाणे केवळ गुरु आज्ञारूपी दाव्याने बांधून ठेवल्यामुळे ज्याचा एक देह मात्र आपल्या गावी असून त्याचं मन सगळं कुठे आहे, तिकडे. त्याला जसे असे वाटत असते की आपल्या गळ्याचे हे गुरुआज्ञारूप दाव्याचे बिरडे केव्हा सुटेल व तो सद्गुरू स्वामी केव्हा भेटेल. प्रश्नचिन्ह. अशा चिंतेत त्याला एक एक क्षणही युगापेक्षा मोठा भासत असतो. अशात जर आपले गुरूंच्या गावावरून कोणी मनुष्य आला किंवा स्वतः गुरूंनीच एखादा मनुष्य पाठवला तर गत आयुष्य माणसाला आणखी आयुष्य प्राप्त व्हावे किंवा सुकत असलेल्या अंकुरावर अमृताच्या धारा पडाव्यात अथवा डबक्यातील मासा जसा समुद्रात यावा, नाही तर एखाद्या दारिद्र्यास द्रव्याचा ठेवा दृष्टीस पडावा किंवा जन्मांदास एकाएकी दृष्टी यावी किंवा भिकाऱ्याच्या वाट्यास जसे इंद्रपद यावे, त्याप्रमाणे गुरुच्या कुळाचे नाव ऐकताच तो महासुखाने अतिशय थोरावतो. तो इतका की कौतुकाने आकाशही आपणास सहज कवटाळता येईल असे त्यास वाटते. हे बघ, गुरुकुलाच्या ठिकाणी ज्याची अशी प्रीती असेल, तुझ्या नजरेस येईल त्याच्याजवळ ज्ञान ही त्याची सेवा चाकरी करीत राहिलेली असते असे समज. अर्चन. आणि अंतकरणात अत्यंत प्रेमयुक्त होऊन त्या प्रेमबळाने श्रीगुरूंच्या मूर्तीची जो ध्यान उपासना करतो, अंतकरणाची शुद्धता हेच देवळाच्या तटाच्या भोवतालचे एक आवार व आपले जे आराध्य दैवत श्रीगुरू त्यांची त्या आवारात प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करतो व मग आपल्या सर्व भावनेने आपणच पूजा साहित्य बनतो स्वतःच. अथवा ज्ञानरूपी तटात आनंदरूप देऊळ बनवून त्यास श्री गुरुरूपी शिवलिंगाची स्थापना करतो. ज्ञानाचा तट करतो आणि त्याच्या आतमध्ये आनंदाने देऊळ बनवून श्रीगुरूची शिवलिंगाच्या ठिकाणी स्थापना करून मग त्यांच्यावर ध्यानरूपी अमृताने अभिषेक करतो. बघा, ते तिकडचं काय सांगितलं उदाहरण, जसं ते भगवान शंकराच्यावर जे टिप 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 ते धारा चाललेले आहेत त्या कशाच्या आहेत, ध्यानरूपी अमृताच्या आहेत, आहे की नाही. 87 नाही घ्यायचे का. चैतन्याची पोळी माझी आनंदाची रावळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत.
बोधरूपी सूर्य उगवल्याबरोबर बुद्धीच्या परडीत टोपलीत अष्टसात्विक भावाची कमळे भरून श्री गुरुरूप शंकराला त्याची लाखोली वाहतो. 88 बघू. उदयीजता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोणिया त्र्यंबका लाखोली वाहे. उत्तम पवित्र वेळ हेच शिवाच्या पूजेचे तिन्ही काळ असे मानून त्यात जीवपणारूपी धूप जाळतो व ज्ञानरूपी देवाने जो श्री गुरु शंकरास निरंतर ओवाळतो. कुठून घ्यायचं माहिती आहे का? 87 पासून घ्यायचं. अष्टसात्विक भावाचं पण वर्णन आले त्याच्यामध्ये. श्री गुरूंशी ऐक्य भाव हाच बघा त्यांनी सांगितलं. उत्तम पवित्र वेळ हे शिवाच्या पूजेचे तिन्ही काळ असे मानून. कोणते काळ आहेत उत्तम पवित्र? तिन्ही काळ. सगळ्या 24 तासामधला कोणताही काळ पवित्र. त्यात जीवपणारूपी धूप जाळतो. काय संपवतो त्याच्यामध्ये? स्वतःचा जीवपणा बाद होतो. व ज्ञानरूपी दिव्याने जो श्री गुरु रूपी शंकरास निरंतर ओवाळतो. श्री गुरुशी ऐक्य भाव हाच नैवेद्य असून तो श्री गुरूंना नेहमी अर्पण करून आपण पुजारी बनून गुरुस शंकराची पिंडी मानून स्तवन करतो. 390ला थांबायचं. अथवा आपल्या जीवाची सेज करून गुरु हे आपले पती आहेत असे समजून जो त्याचा उपभोग घेतो आणि अशा प्रकारे प्रेमाच्या योगाने जो आपल्या बुद्धीत अशी अनंत कौतुके धारण करतो. त्यातील काही अशा एखाद्या वेळेस मनात गुरुविषयी प्रीतीचा उमाळा भरून आला असता त्या प्रेमाला शिराब्दती असे नाव देतो. समुद्राचं नाव देतो. त्या ठिकाणी ध्येय स्वरूप श्रीगुरूंच्या ध्यानापासून होणाऱ्या बहुसुखरूप शुद्ध शेषशय्येवर गुरु हे भगवान विष्णूच निजलेले आहेत असे मानतो. मग श्री गुरुरूपी विष्णूंच्या पायाची सेवा करणारी जी लक्ष्मी ती आपणच होतो आणि गरुडही आपण होऊन पुढे हात जोडून उभा राहतो. श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभी कमळापासून जन्म घेणारा जो ब्रह्मदेव तोही आपणच होतो. असा श्री गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या मनात ध्यान सुखाचा अनुभव घेतो. एखाद्या वेळेस भक्तीच्या बळाने श्री गुरुला आई असे कल्पितो व मग स्तनपानापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेत तिच्या मांडीवर लोळतो. किंवा अर्जुना चैतन्यरूपी वृक्षाच्या खाली गुरु हीच कोणी गाय असे कल्पून आपण तिच्या पाठी मागून चाललेले वासरू होतो. गुरुकृपेच्या स्नेहरूपी उदकात आपण मासोळी झालो आहोत अशीच एखाद्या वेळी भावना करतो. गुरुकृपा हीच अमृताची वृष्टी होय आणि आपण गुरुसेवा वृत्तीरूप रोप आहोत असे निरनिराळे संकल्प त्याचे मन धरीत असते. त्याच्या आवडीचे अपारपण कसे आहे ते पहा की डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्ष्याचे पिल्लू आपण होतो. मग श्री गुरुला पक्षिणी करतो व पक्षिणीच्या चोचीतील चारा आपण घेत आहो किंवा गुरु तारू आहेत असे समजून आपण त्यांच्या कासेस लागलो आहोत. अशा प्रकारे ज्याप्रमाणे समुद्राला भरती आल्यावर लाटांपासून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे गुरुप्रेमाच्या बळाने गुरुध्यानच अनेक ध्यानास प्रसवते. असे बहुत प्रकार किती सांगावे. तर याप्रमाणे गुरूंची मूर्ती अंतर्यामी धारण करून तो ध्यान सुखाचा अनुभव घेतो. आता तो गुरुची बाह्य सेवा कशी करतो ते ऐक. दास्य तो आपल्या मनात असा निश्चय करतो की मी गुरुची इतकी उत्तम सेवा करीन की त्यामुळे गुरूंनी संतोष पाहून मला प्रेमाने काहीतरी माग असे म्हणतील. अशा प्रकारच्या माझ्या खऱ्या शुद्ध सेवेने गुरु सुप्रसन्न होतील. तेव्हा मी त्यांची अशी प्रार्थना करीन. मी म्हणेल की हे प्रभो आपला जेवढा म्हणून परिवार आहे त्या सर्व परिवाराची रूपे मीच एकट्याने घ्यावी आणि आपल्या उपयोगी पडणारी जितकी उपकरणे वस्तू आहेत तितक्या सर्वांची रूपे मी एकट्यानेच धारण करावीत. याप्रमाणे त्यांना मी वर मागितल्यावर श्री गुरु हो म्हणतील. मग त्यांचा तो सर्व परिवार मीच होईल. मीच त्यांची सर्व प्रकारे सेवा करीन. म्हणजे त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईल. त्यावेळेस माझ्या उपासना सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल. गुरु हे जरी पुष्कळ भक्तांची माऊली आहेत तरी पण त्या गुरुच्या कृपेस मी आपली शपथ वाहवीन व माझी एकट्याचीच माऊली करून घेईल. गुरुच्या प्रेमास मी आपला छंद लावून त्यांच्याकडून एक पत्नीव्रतच आचरवीन आणि गुरुच्या लोभाकडून अन्यत्र कोठेही न जाता माझेच ठिकाणी वास करण्याविषयी क्षेत्रसन्यास घेववीन.
वारा किती जरी वाहू लागला तरी तो जसा चारी दिशांच्या आतच वाहतो, त्यांच्या बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे गुरुच्या कृपेस सर्व बाजूंनी मीच पिंजरा होईल. माझी स्वामीनी जी गुरुसेवा, तिला मी आपल्या गुणांची लेणी करील. फार तर काय, पण गुरुभक्तीलाच मी गवसनीही होईल आणि गुरुस्नेहरूपी वृष्टीखाली मी पृथ्वी होईल. याप्रमाणे नाना प्रकारच्या मनोरथांच्या अनंत सृष्टी जो मनात तयार करतो आणि म्हणतो की मी स्वतः श्री गुरूंचे राहते घर होईल आणि दास होऊन त्यांची त्या ठिकाणी सेवा चाकरी करीत राहीन. जाता येता जे घरचे उमरे गुरु ओलांडतात ते मीच होईल आणि घराची दारेही मीच होऊन द्वारपाळही मीच होईन. मी गुरुच्या पादुका होऊन त्या पादुका खडावा गुरूंच्या पायी मीच लेववीन आणि छत्रही मीच होऊन मीच ते छत्र गुरुवर धरण्याचे काम करीन. महाराज या ठिकाणी खोल खळगा आहे, महाराज या ठिकाणी खोल खळगा आहे, या ठिकाणी उंचवटा आहे, अशी इशारत देणारा श्रीगुरूंचा चोपदार मीच होईन आणि गुरुवर चौरी धारणारा मीच होईल. गुरुस हात देणारा मीच होईल व गुरुपुढे पळणारा वाटाड्या किंवा हुजऱ्याही मीच होईल. गुरुची झारी हातात घेणारा शार्गिर्द मीच होईल व गुरूंना चूळ भरण्यासाठी पाणीही मीच देईन व चूळ टाकण्याचे निर्मळ तस्तही मीच होईल. तांबूलाधिक साहित्य पानदान मी बाळगीन. त्यांनी चावलेला विडा पीक पान खाऊन थुकलेली थुकी मी घेईन आणि उठणे घेऊन गुरूंना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. श्री गुरूंचे आसन मी होईल. अलंकार वस्त्र चंदनादिक सर्व उपचार हे सर्वही मीच होईन. स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन व गुरूंना फराळाचे पदार्थ वाढीन आणि मी आपल्या आत्मतत्वाने गुरूंना ओवाळीन. ज्यावेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांचे पंक्तीचाही लाभ घेणारा मीच होईल आणि मीच पुढे होऊन त्यास विडा देईन. पादसेवन गुरुचे भोजन केलेले ताट व उष्टे मीच काढीन. गुरूंचा बिछाना मीच झाडीन व गुरूंची चरण सेवाही मीच करीन आणि श्री गुरूंचे सिंहासनही मीच स्वतः होईन व मग त्यावर श्री गुरु आरोहण करतील बसतील. याप्रमाणे सर्व प्रकारे मी श्री गुरूंची सेवा करीन. श्रवण गुरूंचे लक्ष ज्या गोष्टीकडे लागेन ती वस्तुही होण्याचा चमत्कार मीच करीन. श्री गुरूंच्या श्रवणरूप अंगणात शब्दांचे असंख्य समुदाय मीच होईल आणि गुरूंचा ज्या ठिकाणी अंगस्पर्श होईल ते स्पर्श ठिकाणही मीच होईल. श्री गुरूंचे डोळे प्रेमपणाने ज्या ज्या वस्तू अवलोकन करतील ती सर्व रूपे व त्या सर्व वस्तू मीच होईल. त्यांच्या जीवेस जो जो रस आवडेल तो रसही मीच होईल. मीच गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणेंद्रियांची सेवा करीन. याप्रमाणे गुरूंची बाह्य सेवा सर्व प्रकारे करून गुरूंना लागणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापून टाकीन असे त्यांचे मनोगत असते. महाराज म्हणतात जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत श्री गुरूंची अशीच सर्वोत्तपरी सेवा करीन असे म्हणतो. आत्मनिवेदन आणि मग देह पडल्यानंतरही त्यांच्या सेवेविषयी अद्भुत आस्थाबुद्धी कशी धरते ते नवल ऐका. तो म्हणतो या शरीराची माती पृथ्वीच्या त्या भागात मिळवीन की ज्या ठिकाणी गुरूंचे पूजनीय चरण उभे राहतील. मी आपल्या शरीरातील उदकाचा भाग खरोखर चांगल्या रीतीने त्या उदकात नेऊन मिळवीन की ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने सहज स्पर्श करतील. आपल्या देहातील तेज दिव्यातील तेजात नेऊन मिळवीन की ज्या दिव्याने लोक श्री गुरूंना ओवाळतील अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात प्रकाश करीत असतील. मी आपल्या देहातील प्राणाचा लय त्या ठिकाणी करीन ज्या ठिकाणी श्री गुरूंना पंख्याने व चौरीने वारा घातला जात असेल व मग वारा होऊन त्यांच्या शरीराची सेवा करीन. मी आपल्या शरीरातील आकाशाचा भाग त्या ठिकाणी लयास नेऊन मिळवेल की ज्या अवकाशात पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह असतील. परंतु जिवंत असताना आणि मेल्यावरही श्री गुरूंची सेवा केल्याशिवाय मी राहणार नाही आणि एक निमिषभर पळभरही दुसऱ्यावर गुरूंची सेवा सोपवणार नाही. त्याप्रमाणे कोट्यावधी कल्पांच्या कल्पकाळ मोजला तरी श्री गुरु सेवा करीतच राहीन. येतपर्यंत अशा प्रकारची पूर्ण उत्कट इच्छा ज्याच्या मनात असते आणि त्या आपल्या इच्छेप्रमाणे अपार गुरुसेवा करूनही
ज्याची सेवावृत्ती कायम असते, जो गुरुसेवेला रात्र व दिवस जाणत नाही किंवा थोडीफार म्हणत नाही आणि तशात जर गुरूंनी सेवा करण्याची आज्ञा केली तर सेवेच्या दाटीमुळे त्याला जास्त स्फुरण येते व तो प्रसन्न होतो. श्री गुरूंची अशा प्रकारे सेवा करावयाची म्हटले म्हणजे जो गगनाहूनही मोठा होतो व ती सर्व सेवा एकटाच एकाच काळी करतो. मनोवृत्तीच्या धावेपेक्षा त्याच्या शरीराची धाव पुढे असते व त्याची सेवा करण्याची प्रत्यक्ष कृती ही मनाशी चढाओढ पैंज बांधते. एखाद्या वेळेस श्रीगुरूंच्या लीलांना आपल्या जीविताचे लिंबलोन करतो, त्यांच्या काहीशा लीलावरून आपले जीवित उतरवून ठेवतो. जो गुरूंच्या सेवेने कृश झालेला असतो व गुरूंच्या प्रेमाने पुष्ट झालेला असतो आणि गुरूच्या आज्ञेलाच आपणच स्थान झालेला असतो, जो श्रीगुरूंच्या कुळामुळे आपणास कुलीन असे मानतो व जो गुरुबंधूंच्या बरोबर सौजन्याने वागून सुजन भला असतो, भांडण करत नाही व जो गुरुसेवारूप व्यसनानेच निरंतर व्यसनी असतो. गुरुसंप्रदाया प्राप्त परंपरेने चालत आलेले धर्म ते त्याचे वर्णाश्रम विहित धर्म होत व श्रीगुरूंची सेवा करणे हे ज्याचे नित्यनैमित्तिक कर्म असते. ज्याचे गुरु हेच क्षेत्र, श्रीगुरु हीच देवता, श्रीगुरूच आई व श्रीगुरूच बाप होत आणि ज्याला गुरुसेवेशिवाय दुसरे काही एक माहीत नसते. श्रीगुरूंचे जे द्वार असतेच त्याचे सर्व धर्माचे सार होय आणि गुरुसेवकावर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करतो व वागतो. कीर्तन, ज्याच्या मुखातून वाणीतून रात्रंदिवस श्री गुरुनामाचा मंत्रोच्चार चालत असतो व जो गुरुवाक्य वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हाती धरीत नाही म्हणजे मानित नाही. वंदन, ज्या पाण्यास श्रीगुरूचे चरण लागले आहेत ते पाणी कसलेही असले तरी ते इतके मोठे तीर्थ समजतो की त्या त्रैलोक्यातील सर्व तीर्थेच तीर्थयात्रेकरता आणतो. त्याला अकस्मात श्रीगुरूंचा उचिष्ट प्रसाद मिळाला तर त्या लाभापुढे तो जो समाधी सुखालाही विटतो, तुच्छ मानतो. अर्जुना, श्रीगुरू चालत असताना त्या पायामागे जे गुरूंचे पवित्र पदरजकन उडतात ते जो आपले मस्तकावर धारण करतो व त्या लाभामुळे तो गुरुभक्त आपल्याला मोक्षसुख लाभले असे मानतो. का क्या किती गुरूंची स्तुती केलेली आहे त्यांनी. तिथे माऊली पूर्णपणे वाद गेले, जवळजवळ 100 गोळीमध्ये. बाकीचे सगळे लिमिटेड बोललेले आहेत पण इथं नाही. आणि बघा इथे अर्जुना, श्रीगुरू चालत असताना त्या पायामागे जे गुरुचे पवित्र पदरजकन उडतात ते जो आपल्या मस्तकावर धारण करतो. भगवान शंकर जर धारण करतात तर याचं काय. बघा भगवान शंकर केवढी मोठी हस्ती आहे. चरणीचे रजवंदी शूळपाणी. त्या लाभामुळे तो गुरुभक्त आपल्याला मोक्षसुख लाभले असे मानतो. हे असो गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्या प्रेमाला अंतपार नाही, परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीची अतिशय स्फूर्ती झाल्यामुळे सांगितले. त्यांनी त्यांचं सांगितलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्ती महाराजांची सगळी सेवा केलेली. ते वृत्तीवरच नव्हते, ते आधीच निवृत्त. त्यात त्यांना बोध झाल्यापासून त्यांना बसायचं, कुठं घेऊन जायचं, इथं बसायचं. मोठा महात्मा असतो ना, मी बाबांना पाहिलं होतं, आळंदीत प्रवचन होतं. 2 बाजूला 2 महात्म्यांनी असं खवटल धरून बाबांना घेऊन गेले होते आणि आणलं होतं. हां बघा आळंदीतले तसेच आहे का बघा. तर त्यावेळेला सेवा मिळती. हे सगळं आपल्याला उधरच करून टाकलेलं आहे. आपलं सगळं जसं काय पहिलंच बँक बॅलन्स तोडून मोडून खायचं काम चाललेलं आहे. आता पुढं काय होईल, सगळे बॅलन्स संपल्यावर काय होईल काही सांगता येत नाही. आता तोडून मोडून खायचं काम चाललेलं आहे. आपल्याला काही याच्यातले एक तरी करावं लागले. आपल्या अंतकरणात भाव आहे बाबांविषयी, तो अपार भाव आहे. त्याची गणती देवा इतकीच आहे. किंवा कधी कधी म्हणतात देव सारावे परतेन संत पूजावे अर्थे. किंवा मी आणि भगवान कृष्ण म्हणतात देव एकच आहे. गुरु भागवत मधली ओळ. हां ते तर कबीर बाबा म्हणतात दोन किनके लागो पाव आहे की नाही. आणि अजून एक आहे मजानी सद्गुरु मूर्ती भेद नाही का कल्पांती ऐसे अभेद भावे जे भजती ते ज्ञान पावती निश्चित. गुरु आणि भगवान शंकर कृष्ण यांच्यात काडी मात्र बदलणे असं भाऊन जेव्हा करतो तो ज्ञान पावतोच, त्याला ज्ञान होतंच. आणि आपला भाव तसं झालेलं आहे. आपण देवदैवतांपेक्षाही पण हा कमीपणा नाही देवदैवतांचा.
उलट चालते बोलते तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. ज्याला खरोखर अशा प्रकारच्या गुरुभक्तीची आवड आहे. पुढे आलो होतो. 451 आलते ना. हां बरोबर. हे असो गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्या प्रेमाला अंतपार नाही, परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीची अतिशय स्फूर्ती झाल्यामुळे सांगितले. हेच त्याच्या विस्ताराचे कारण आहे. मी एवढं का सांगितलं, माझ्या अंतकरणा ज्ञानोबराय म्हणतात माझं त्यांच्याविषयी भाव. आणि निवृत्तीनाथांचं सगळं झोपणं बसणं उठणं आंघोळ सगळ्या काळजी ते करायचे स्वतः ज्ञानेश्वर महाराज. व्यवहारातला सांभाळ निवृत्तीदादाचा ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे आणि पारमार्थिक सांभाळ ज्ञानेश्वरांचा निवृत्ती महाराजांनी केलेला आहे. ज्याला या गुरुभक्तीची इच्छा आहे व ज्याला याच गुरुभक्तीचे कौतुक वाटते आणि ज्याला मनात या गुरुसेवे वाचून दुसरे काही चांगले गोमटे वाटत नाही, तो गुरुभक्त ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. आपण पाहिले ना, एका गावाला गेलो तिथे चौबदारासारखाच उभा आहे ना सारखा, आणि कुठे जा बाबाच्या मागे छू बस, त्याला दुसरं काही माहीत नाही असं. आणि इथे पण एक तसंच आहे. अशी गुरुची सेवा करणारा हाच देव आहे. तो गुरुभक्त ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. फार काय, अशी श्रीगुरूंची सेवा करणारा हाच देव आहे आणि ज्ञान हे त्याचा भक्त बनले आहे. बा असं करता करता हा झालाय गुरुचा सेवक आणि ज्ञान कोणाचं झालेले भक्त याचं त्याच्या मागे पळत राहतं. ज्याला खरोखर अशा प्रकारच्या गुरुभक्तीची आवड आहे, ज्याच्या घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असून उघड्या दाराने नांदते आहे असे समज, ज्याच्याकडे एवढं आहे त्याच्या घरी एवढं ज्ञान आहे अख्ख्या जगाला देऊन परत पुरून उरल आणि दोन्ही दारांनी चाललेलं. आपण नाही म्हणतो का दोन्ही दारावाट चालले का, हा याच्या दोन्ही दारावाट काय चाललंय ज्ञान चाललेलं आहे की नाही. ओळ बघू बरं कशी, हे जानपा साचकारे ते ज्ञान उघडेची द्वारे नांदत असे जगापुरी या रीती. ज्ञानेश्वर महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठा आहे म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले. नाहीतर माझ्याविषयी विचार केला असता मी हात असून थोटा आहे, डोळे असून भजनाविषयी आंधळा आहे व पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आहे आणि गुरुचे वर्णन करण्याविषयी मुका आळशी आहे. इतका अवगुण असूनही मी आपल्या शरीराचे फुकट पोषण करीत आहे, परंतु त्याचेही कारण म्हणजे गुरुभक्ती होण्याविषयी माझी उत्कट इच्छा व प्रेमही आहे. म्हणूनच महाराज म्हणतात, एवढ्याच कारणाकरता मला शरीराचे पोषण करणे भाग पडते. मी का शरीराला जगवतोय, माझ्या महाराजांची सेवा करायची म्हणून. परंतु मी एवढे अमर्याद गुरुसेवेविषयी वर्णन केले ते सहन करावे व मला आपली सेवा करण्यास संधी द्या, म्हणजे मी ग्रंथार्थच उत्तम रीतीने सांगेन. साधू सेवा हाच दारवंटा ना तिथे, त्याचं वर्णन इथं जास्त झाले. साधूजन हो, ऐका ऐका, भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार जो भगवान श्रीकृष्ण तो सांगत असून पार्थ ऐकत आहे. आता परत आले जागेवर, मध्ये पूर्ण ते शिष्य झाले होते आणि गुरुजींचं वर्णन करत होते. शौच श्रीकृष्ण म्हणतात, जसा कापूर अंतर्बाह्य शुद्ध स्वच्छ असतो तसे ज्याचे शरीर व मन पवित्र असतात असे सुचित्व स्वच्छ दिसते तेच खरे सुचित्व होय. आत एक बाहेर एक नाही, जे आहे ते. किंवा रत्नाचे स्वरूप जसे अंतर्बाह्य चकचकीत होऊन असते अथवा सूर्य जसा आत व बाहेर एकसारखा प्रकाशमय लकलकीत दिसतो, त्याप्रमाणे कर्माच्या योगाने ज्याची बाह्य शुद्धी झाली आहे व ज्ञानाच्या योगाने अंतर्शुद्धी झालेली आहे आणि अशा दोन्ही प्रकारचा जो शुद्ध तत्वाला प्राप्त झाला आहे. 64 बाहेरी कर्मुक शाळेला भितरे ज्ञाने उजळाला, ही दोन्ही परी आला पाखाळा एका. बघा, बाहेरी कर्म करून अंतरी ज्ञानाने शुद्ध झाले. वेदांतात सांगितल्याप्रमाणे मंत्र उच्चारपूर्वक मृत्तिका व पाणी बाहेरून लावली असता अशी बाह्य शरीर शुद्धी होते व ज्याप्रमाणे वाटेल तेथे व वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने मातीने स्वच्छ करता येतो किंवा पर्टाच्या सतेलात
म्हणजे भट्टीच्या पात्रातील पाण्याने वस्त्र धुतल्याने ते त्या वस्त्राचे डाग नाहीसे करते. फार काय सांगावे, याप्रमाणे जो बाहेर निर्मळ शुद्ध झाला आहे आणि अंतर्यामी ज्ञानरूपी दीपाचा उजेड झाल्यामुळे खरोखरच अंतररहित शुद्ध झालेले असते असे समज. अंतरही बघा, बाहेरून अंतर्यामी ज्ञानरूपी दीपाचा उजेड झाल्यामुळे खरोखरच अंतरही शुद्ध झालेले असते असे समज. बाकी अर्जुना, अंतर्यामी शुद्ध न होता केवळ बाह्यकारी शरीराने कर्म करणे म्हणजे ती सर्व विटंबना होय. 68. ज्याप्रमाणे 68 आहे का, ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगाराले सजवले अथवा गाढवास तीर्थास नाव घातले. किती? 68. 468 घ्यायच्या. ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगारिले सजविले किंवा गाढवास तीर्थात नाव घातले अथवा कडू दूध भोपळ्या गुळाने माखला किंवा ओसाड घराला तोरण बांधणे अथवा उपाशी मनुष्याच्या पोटात बाहेरून अन्न लिंपिले किंवा गत भृतकेने कुंकू व शेंदूर लावला, बाहेरून सोन्याचा मोलामा केलेल्या कळसाचा पोकळ डेरा वरवर जरी किती चकचकीत दिसला तरी नुसत्या चकचकीला आग लावो, कारण ती व्यर्थ होय. तसेच शेणाची फळाची चित्रे बाहेरून रंगवून ती हुबेहूब खऱ्या फलासारखी दिसत असली तरी घेऊन काय करावेचे, त्यात शेणच भरलेले असते. आहेत का या सगळ्या आहेत ना? 68 पासून पुढे ते प्रेतावरचं पण आहे का? ती नसेल बहुतेक, ती नाही ना, ती पण घेऊया. गाढव तीर्थे माखीला असेल बहुतेक, आहे का? 69 नाही ना? 68 पासून तर 71 पर्यंत कंटिन्यू चालू ठेवायचे. पुढे बघू. अंतरशुद्ध नसून फक्त बाह्यकारी कर्म करण्याची स्थिती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हिनकत पदार्थाचा पुष्कळ मोल येत नाही व ती खपतही नाही, किंवा मद्याने भरलेले घागर गंगेत नेऊन बुचकळली व ठेवली तरी ती घागर पवित्र होत नाही. 72 बघू बरं. म्हणून या अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे. 73 घेतलेली, 72 घेतलेली का? 72. तैसे कर्म वरचिले कडा न सरे थोर मोले कुडा, नवे मदिरीचा घडा पवित्र गंगे. घेतलेली, व्हेरी गुड. कंटिन्यू ठेवायचे. म्हणून अंतर्यामी अंतकरण वृत्तीत ज्ञानप्राप्ती झालेली असावी, म्हणजे मग बाहेरची कर्मशुद्धी सहज प्राप्त होते. बाहेरून किती चकाकी करण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही. आज जे ना तेच बाहेर हो म्हटलं जातं. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल, हीच आहे नवळ. ही पण घ्यायची. म्हणून अंतर्यामी अंतकरण वृत्तीत ज्ञान प्राप्त झालेले असावे, म्हणजे मग बाहेरची कर्मशुद्धी सहज प्राप्त होते. परंतु ज्ञान आणि बाह्य कर्माचरण अशी उभय स्वरूपाची पवित्रता कोठे मिळेल? प्रश्नचिन्ह. 73 कै जोडे. बरोबर. याकरता बाह्यकारी कर्माचे आचरण करून बाह्य भाग शुद्ध झाला आहे व ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचे अंतर्यामीचे मळ काढून टाकला आहे. जुळत नाही. याकरता बाह्यकारी कर्माचे आचरण करून बाह्य भाग शुद्ध झाला आहे व ज्ञानप्राप्तीमुळे ज्याने अंतर्यामीचा मळ काढून टाकला आहे त्या स्थितीत आत बाहेर हा भेद न राहता अंतर्बाह्य एक शुचित्वच झाले. फार काय सांगावे, येथे केवळ सुचित्वच उर्वरित राहते. म्हणून अंतर्यामी शुद्ध मनोवृत्ती झाली म्हणजे बाह्य इंद्रिय व्यापाराद्वारा ती तशीच प्रगट झालेली दिसून येते. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेले दिवे व त्याच्या प्रकाश ज्योती आतल्याप्रमाणे बाहेरी हलताना व लखलखित रूपाने दिसतात. ज्ञान झालेल्याचं लक्षण. स्फटिकाच्या आतमधून आणि बाहेरून जशी चकाकी आहे त्याप्रमाणे. ही ओळ आहे का आपल्याकडे? नाही ना? कुठपर्यंत आहे? अंतर्ज्ञान होय तिथे शेवट आहे ना. या लागी बाह्य कर्म. ते अंतर्बाह्य गेले, निर्मळत्व एक झाले की मनावर उरले. म्हणून सद्भाव जीवगत बाहेर दिसती फाकत स्फटिकग्रहीचे डोलत दीपजेश. चालेल, ठीक आहे, राहू दे तिथपर्यंत. ज्याप्रमाणे संशय उत्पन्न होतात, ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, ज्यामुळे मनात नसत्या विकृती निर्माण होतात व ज्यामुळे कुकर्म बीजे अंकुरित होतात, म्हणजे निश्चित कर्माकडे प्रवृत्ती होते. ज्याप्रमाणे मेघाच्या रंगाचे आकाशावर डाग पडत नाहीत, त्याप्रमाणे उपयुक्त स्वरूपाचे विषय जरी भेटले
अथवा कानाने ऐकले किंवा प्रत्यक्ष पाहिले तरी ज्याच्या मनावर त्याचा परिणामी विकारात्मक असा ठसा काहीच उमटत नाही. एरवी जो इंद्रियांच्या संगतीने विषयी सन्निकर्षण घडला तरी विषयाच्या विकल्पाच्या विटाळाने ज्याचे मन कोणत्याही प्रकारे लिप्त होत नाही. वाटेवरून एखादी पवित्र स्त्री अथवा अपवित्र स्त्री गेल्यावर वाट जशी दोन्हीपासून अलिप्त असते त्याप्रमाणे जो संसारात राहतच असता इंद्रियांच्या विकाराचे प्राबल्य आपल्या मनावर होऊ न देता असंगत्वाने अलिप्तपणे असतो. 79-80 वाचा साहेब, वाचा. ओवी वाचा बरं. 79 वाचा. नाही, ओवी भेटली या वाटेवरी आहे का? चौक. हां हां, मग ही चोळीचा अर्थ वाचला होता ना तुम्ही. हां, एरवी इंद्रियांचे मिळे ते ऐके देखे भेटे परी मनी काहीच नोमटे मेरगट. आणि 77 वाचा. हां, ज्याप्रमाणे मेघाच्या रंगाचे आकाशावर डाग पडत नाही. हां वाचा. हां, अर्थ वाचा ना. हां, चला कंटिन्यू पुढं. दोन अजून पुढे. हां, वाटेवर बरोबर. बघा 78, 79, 80, 81 तुमची एक ओळ मागे असणार है ना. चालेल. ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, ज्यामुळे मनात नसत्या विकृती निर्माण होतात व ज्यामुळे कुकर्म बीजे अंकुरित होतात म्हणजे निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती होते. ज्याप्रमाणे मेघाच्या रंगाचे आकाशावर डाग पडत नाही त्याप्रमाणे उपयुक्त स्वरूपाचे विषय जरी भेटले अथवा कानाने ऐकले किंवा प्रत्यक्ष पाहिले तरी ज्याच्या मनावर त्याचा परिणामी विकारात्मक असा ठसा उमटत नाही. एरवी जो इंद्रियाच्या संगतीने विषय सन्निकर्षण घडला तरी विषयाच्या विकाराच्या विटाळाने ज्याचे मन कोणत्याही प्रकाराने लिप्त होत नाही. वाटेवरून एखादी पवित्र स्त्री अथवा अपवित्र स्त्री गेल्याने. बघा इकडं सुधरून घेतलं का नाही त्यांनी त्या ओळीचं. सध्याचं परिस्थिती डेंजर आहे ना, हे शब्द उच्चारता येणार इकडच्या ओळीचे म्हणून इकडं अर्थ वेगळा केला त्यांनी, कारण जातीवाचक शब्द येतो ना. वाटेवर एखादी पवित्र अथवा अपवित्र स्त्री गेल्याने वाट जशी दोन्हीकडून अलिप्त असते त्याप्रमाणे जो संसारात राहत असता इंद्रियाच्या विकाराचे प्राबल्य आपल्या मनावर होऊ न देता असंगत्वाने अलिप्तपणे असतो. एकच तरुण स्त्री आपल्या पतीला व पुत्रालाही आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात पुत्राविषयी प्रेमात काम वासनेचा अजिबात स्पर्श नसतो. त्याप्रमाणे ज्याचे मन निर्मळ पवित्र असते, बऱ्या वाईट संकल्प विकल्पाची ज्याला अचूक ओळख असते व योग्य अयोग्य कर्म कोणते याची ज्यास अचूक ओळख असते, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही व आधणात वाळू शिजत नाही त्याप्रमाणे ज्याची मनोवृत्ती कोणत्याही विकाराने लिप्त होत नाही. पार्था यासच संपूर्ण 83. पार्था यासच संपूर्ण शुचित्व हे नाव आहे. याच्या ठिकाणी ही लक्षणे दृष्टी पडतील तेथे ज्ञान आहे असे समज. 84. 83 आणि 84.
आता स्थैर्य सांगतात. आणि स्थिरता ज्याच्या मनात आपणहून पूर्णपणे खरोखर प्राप्त झाली आहे तो पुरुष ज्ञानाचे जीवनच आहे, धावपळ नाही. रिलॅक्स. रिलॅक्स म्हणजे पार एकदम थंड मनुष्य नाही हा. त्या पुरुषाचा देह वरकांती पाहिला असता आपल्या स्वभावानुसार वाटेल तिकडे हिंडत असतो. बघा त्याची लगेच ओळख करून दिली, सगळीकडे फिरत तरी पण तो स्थिर आहे. आणि हा गप बसून मी स्थिर नाही, हा याची तरफड चालू आहे. स्थैर्य आणि स्थिरता ज्याच्या मनात आपण होऊन पूर्णपणे खरोखर प्राप्त झाली आहे तो पुरुष ज्ञानाचे जीवनच होय. त्या पुरुषाचा देह वरकांती पाहिला असता आपल्या स्वभावानुसार वाटेल तिकडे हिंडत असतो, तरी त्याच्या मनाची वैचारिक बैठक कायम असते. मगाची पण स्टेप तीच होती बरं का त्या ओव्यांची. तो सगळीकडे फिरला तरी एके ठाईच बैसला. त्याच्या मनात भूमिका फिट आहे, मी ब्रह्म आहे, मी कुठं जात नाही येत नाही, एका जागेवरही फिरला तरी कुठंच गेला नाही तो. 86 ओवीत बघा, ओवीत अजून त्याच्यात देह तरी वरचिलीकडे आपल्या परी हिंडे परी बैसकांना मोडे मानसीची. बघा मनात जी भूमिका बसलेली कसली, गुरूंनी दिलेले वचन, तू अमुक आहेस बस. त्यामुळे तो कुठेही हिंडफिरस्तीपणा गेला तरी जाग्यावर. ज्याप्रमाणे गाय रानात चराव्या गेली असली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही, अथवा पतिव्रता स्त्री सह गमन समयीचे वस्त्रालंकाराधिक उपचार भोग प्रेमदायक भोगरूप नसतात, किंवा कृपण घर सोडून लांब जातो तरी पण त्याचे चित्त पुरून ठेवलेल्या द्रव्याजवळ असते. त्याप्रमाणे स्थिर चित्तवानाच्या देहाचे व्यापार जरी चालू असले तरी त्याच्या चित्तात चंचलपणा मुळीच नसते. 88 बघू हा, एक मिनिट थांबा. वत्सावरून धेनूचे स्नेह रानान वचे, नवती भोग सतीयेचे प्रेम भोग, का लोभाची जाय परी जीवे ठेविल्याची ठाई, तैसा देह चाळविला नव्हे चळू जायचा. 88 आणि 86 घ्यायची. 86 आणि 88 तुमची एक नंबर बाग आहे ना साहेब. हा इकडून तिकडून बघा, कृपण घर सोडून लांब जरी गेला तरी त्याचं लक्ष कुठे, तसं लक्ष लावून राहा. तो कुठे गेला तर त्याचं त्या ठेव्यावर लक्ष आहे. कोणत्या, आपल्याला जो बाबाने दिलाय तो. किंवा कृपण घर सोडून लांब जातो तरी पण त्याचे चित्त पुरून ठेवलेल्या द्रव्याजवळ असते. त्याप्रमाणे स्थिर चित्तवानाच्या देहाचे व्यापार जरी चालू असले तरी त्याचे चित्तात चंचलपणा मुळीच नसते. इकडून तिकडे धावणाऱ्या ढगाबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत नाही, अथवा जसा फिरणाऱ्या नक्षत्र मंडळाबरोबर गतिशील ग्रहचक्राबरोबर ध्रुवतारा फिरत नाही. अर्जुना, प्रवास करणाऱ्या मनुष्याच्या येण्या जाण्याबरोबर ज्याप्रमाणे रस्ता नाही, चालत नाही किंवा झाडेही जात येत नाही, त्याप्रमाणे चलन वलन करणाऱ्या पंचमहाभूतात्मक या शरीरात इंद्रियांच्या संबंधाने स्थिर चित्त पुरुष राहत असला तरी याचे मन 6 उर्मीपैकी कोणत्याही एका उर्मीने लहरीने चळत ढळत नाही. 91 कुठपासून, 88 पासून बरोबर. 88 या पुढे ज्ञानाची लक्षणे. तो सगळं करतो. लढाई केली अर्जुनाने तरी काय फरक नाही पडला, मुर्दे पाडले तरी. वाळवटीच्या बळाने ज्याप्रमाणे पृथ्वी हलत नाही तो त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. पार वाळवटीच्या बळाने, काय त्याचं स्थैर्य नावच आहे ना, 18व्या अध्यायात पण येणार हे सोळ ह्याच पद्धतीने. वाळवटीच्या बळाने ज्याप्रमाणे पृथ्वी हलत नाही त्याप्रमाणे उपद्रवाच्या उसळण्याने जो हलवला जात नाही, दारिद्र्य व दुःख यापासून जो कष्टी पीडित होत नाही, भीती व शोक याच्यापासून जो व्याकुळ होऊन कापत नाही, व देहास मृत्यू आला असताही जो भीत नाही. 93 पण म्हणजे कंटिन्यू चालूच ठेवायचे हा 88 पासून. आता मरायची पण भीती नाही म्हणजे मग भीती राहिली कशाची, मरायची पण भीती नाही. का बरं मरायची भीती नाही त्याला, कारण तो कसा आहे, अमर आहे त्याच्यामुळं. पण आता तो अमर आहे हे सांगण्यासाठी हे सगळं सांगावं लागले त्यांना. एखाद्या वस्तूची बलवत्तर इच्छा, आशा, वार्धक्य याच्या भराने व तशात व्याधी याचा भर अंगावर प्राप्त झाला असता आत्मसन्मुख असलेले चित्त पुन्हा आत्मविमुख होत नाही, याची गरज आहे ह्या ओळीची. कारण पुढे हे स्टेप येणार आहे की नाही.
सगळ्यांचे हातपाय दुखणार आहेत वगैरे, तरी सुद्धा तो म्हणणार नाही मी दुखतोय, म्हणणार नाही. तो काय म्हणणार, माझे हातपाय दुखतात पण मी दुखतो असं म्हणणार नाही. असं येडा तरी म्हणेल का मी दुखतोय? म्हणजे मी कोण येतो, आत्मा आहे. बघा शरीराला जरी त्याच्या म्हणतात पुढे बघा, एखाद्या वस्तूची बलवत्तर इच्छा किंवा आशा, वार्धक्य याच्या भराने व तशाच व्याधी याचा भर अंगावर प्राप्त झाला असता आत्मसन्मुख झालेले चित्त पुन्हा आत्मविन्मुख होत नाही. म्हणजे तो शरीरावर येत नाही. माझं कसं होईल, माझ्या शरीराचं कसं होईल अशी त्याला चिंता नाही. निंदा अपमान यांचे तडाखे बसले किंवा काम व लोभ यांचा वरपडा झाला असताही ज्याच्या मनाचा एक केज सुद्धा वाकडा होत नाही. 95 कंटिन्यू चालू आहे ना. आकाश तुटून पडो किंवा पृथ्वी विरघळून जावं, परंतु ज्याची आत्माकार झालेली चित्तवृत्ती माघारी फिरण्याचे जाणत नाही, याचं नावे परत माघारी. पंढरपूरहून येतो तो, आळंदीवरून येतो, कालच कितीतरी आलेले भेटले रस्त्याने जाताना, आहे का नाही. बघा पुढे लिहिले, हत्तीला फुलांनी मारले असता त्याचा मारा जसा त्याच्या पासंगालाही नसतो, म्हणून तो माघारी हटत नाही, तसा सल्ल्यासारख्या शेलक्या अपशब्दांचा प्रहार केला असताही ज्याला ते सलत नाहीत. असं होतं का नाही, आपल्याला किती जरी टाकून बोललं तर कोणाचा राग येतो का आपल्याला, नाही येत की नाही. मग बरोबर आहे, आपलं कंटिन्यू चालू ठेवायचं बरं काय. शिराब्दी ही कशाची लक्षणं चालू आहेत, ज्याच्या शरीरात ज्ञान प्रगट झाले त्याची लक्षणे. कारण तो देवबुद्धीवर येत नाही, शिवाय कोणाला देतात सांगा बरं. गौतम बुद्धाचं उदाहरण एखादं, शिव्या दिल्या त्यांना, सगळं थोडी ध्यानात ठेवायचं असतं. गौतम बुद्धाला एका माणसाने खूप शिव्या दिल्या, खूप पार चक्कर येऊन पडस्तोपर्यंत शिव्या दिल्या. आणि नंतर तो मनुष्य म्हणतो, काय तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या तरी तुमच्यावर काही परिणाम नाही. ते म्हणले, तुम्ही जर मला हजाराचे बंडलच्या बंडल द्यायला लागले आणि जर मी घेतले नाही तर ते बंडल कोणाकडे राहणार, ज्याची त्याच्याकडेच राहणार ना. त्याप्रमाणे मी तुमच्या घेतल्याच नाही म्हणलं, तुम्हाला साभार परत देत आहे. तो देह बुद्धीवर बिलकुल येत नाही. देहाला काय त्याच्या चिटकणार. ते म्हणतात हत्तीला शेलक्या शिव्या फुलांनी मारलं तरी लागेल का त्याला. शिराब्दीच्या लाटांनी ज्याप्रमाणे मंदारचल कापत नाही किंवा वनव्याच्या ज्वालांनी आकाश जळत नाही, त्याप्रमाणे इंद्रियावर विषय विकाराचा शोक मोहादिक उर्मीच्या कितीही लाटा आल्या किंवा गेल्या तरी ज्याचे मन गडबडत नाही, फार काय सांगावे, तो क्षमावान कल्पांती आपले सहनशीलतेचे धैर्य सोडत नाही. 99 हे डोळसा अर्जुना, चालू राहू द्या, थांबा. स्थैर्य म्हणून ज्याला म्हणतात ते स्थैर्य या नावानेच विशेष प्रसिद्ध आहे. अशी ही लक्षणे आहेत असे समज. बघू 500 घ्यायची का नाही, तर 99 घेऊ. परिस्थैर्य ऐशी भाषा बोलीजेच सविशेष, ते हे दशा गा देखण्या 500 पर्यंत घ्यायची. ज्ञान कोणाची, ज्यांना ज्ञान झाले त्यांचे लक्षण वर्णन चालू आहेत. याचा काय आपल्याशी काही संबंध आहे ना, आहे. हेच अविनाशी अढळ स्थैर्य ज्याच्या अंगी अंतर्बाह्य अर्थात शरीर व मन. बघा ना, बाबांचं याच्यात येते ना, बाबांना किती घाणेरडे शिवाय दिलं तरी बाबा काही परिणाम नाही. ते म्हणतात आमच्या आईची यांची कशाला भेट होणार आहे. हे अविनाशी अढळ स्थैर्य ज्याच्या अंगी अंतर्बाह्य अर्थात शरीर व मन ज्याच्या ठिकाणी बांधले आहे, तो ज्ञानाचा खरा उघड ठेवाच आहे. बघा, आणि अस्सल साप जसा आपली खोडी करणाऱ्या किंवा आपले धन असलेल्या मनुष्याच्या घरात किंवा योद्धा आपले हत्यार अथवा कृपण आपल्या ठेव्याला विसरत नाही, किंवा ज्याप्रमाणे एकुलत्या एका मुलावर त्याची आई जीव की प्राण करून असते अथवा मधमाशी मधावर आसक्त असते, त्याप्रमाणे अर्जुना, जो आपले अंतकरण सांभाळून ठेवतो आणि अंतकरणाला इंद्रियांच्या दारातही उभे राहू देत नाही, तो म्हणतो की आपले अंतकरण इंद्रियाच्या दारात गेल्याचे कामरूपी बागुलबुवा ऐकेल व आशारूपी डाकीन अंतकरणास इंद्रियरूपी दारात पाहिल आणि त्या उभयतांनी अंतकरणात झपाटले तर मग आपल्या जीवावर बेतेल, म्हणून तो फार भिवून असतो. याप्रमाणे घराबाहेर ढाल गजपणाने धीटपणाने वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा तिच्यावर पाळत ठेवून तिला बाहेर फिरकून न देता घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपल्या मनोवृत्तीला जो बाहेर इंद्रियाकडे जाऊ न देता अंतर्यामी
कोंडून तिच्यावर पाळत ठेवतो. जिवंतपणी देहाची पर्वा न करता देह झिजवून इंद्रियांची समजूत करून त्यांचा निग्रह करतो. सचेतन सभास चित्तास देहाची आटणी करून इंद्रियाची द्वारे संयमाद्वारे बंद करतो. या देहात मनाच्या महादरवाजात व प्रत्याहाराच्या जागेत तो अनुक्रमे यम व दम हे मूर्तिमंत पहारे करू रात्रंदिवस उभे जागे ठेवतो. आधार चक्राच्या स्थानी मूळबंद, नाभीमध्ये मणिपूर चक्रामध्ये स्थानी ओढियाना बंद व कंठामध्ये विशुद्ध चक्राच्या स्थानी जालिंदर बंद हे तिन्ही स्थिर करून इडा पिंगळा यांच्या संगमस्थानी असणाऱ्या सुषुम्नीत चित्ताचा लय करतो. समाधीच्या शेजेवर जो ध्यानाला बांधून ठेवतो आणि चित्त व चैतन्य यांच्या एकसरतेस समरसतेत ऐक्यात अंतरीच रममान होत असतो. अर्जुना, अंतकरण निग्रह म्हणतात तो हाच असे समज. वरील प्रमाणे अंतकरणाची स्थिती अर्थात असा अंतकरण निग्रह ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्याच ठिकाणी ज्ञानाचा विजय आहे असे समज. ज्या साधकाची आज्ञा त्याचे अंतकरण शिरसावंत्य मानते तो जरी मनुष्याचा आकाराचा दिसला तरी तो मूर्तिमंत साक्षात ज्ञानच आहे असे जाण. 12 नंबरची ओळ घ्यायची. श्लोक क्रमांक 8. अहिक व पारलौकिक विषयाविषयी वैराग्य आणि गर्वरहित मी अमुक अमुक अशा प्रकारचा आहे असा गर्व अभिमान केव्हाही न वाहणे. जन्म मरण म्हातारपण व रोग दुःख या प्रत्येकातील दोषाचा विचार करणे किंवा जन्म मरण जरा रोग यातील असह्य दुःख या दोषाचे चिंतन करणे. आता वैराग्य सांगतात. वैराग्यम आणि विषयाविषयी ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो. ओकलेले अन्न फिरून खाण्याविषयी जिव्हा लाळ घोटीत नाही म्हणजे जिवेला पाणी सुटत नाही, अथवा प्रेताला आलिंगन देण्याविषयी कोणीही अंग पुढे करीत नाही व तशी इच्छाही होत नाही. कोणासही विष खाणे आवडत नाही. जळत्या घरात ज्याप्रमाणे शिरण्याचे धैर्य होत नाही व व्याघ्राच्या गुहेत ज्याप्रमाणे वस्ती करण्यासाठी जाववत नाही. सळसळीत रसरशीत तापलेले लोखंडाच्या रसात जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही त्याप्रमाणे अर्जुना, ज्याला विषयाचे नाव घेतलेले देखील आवडत नाही म्हणून तो इंद्रियांची कोणत्याही विषयाची केव्हाही गाठ पडू देत नाही. ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी आळस भरलेला आहे, ज्याच्या देहाच्या ठिकाणी पाहता अतिकृश रोडका असतो व ज्याला शम आणि दम याची फार आवड असते. हे पांडवा, ज्याच्या ठिकाणी नेहमी तपाची व व्रताची एकसारखी गर्दी असते व ज्याला मनुष्याच्या वस्तीत येणे म्हणजे प्रलय काळाप्रमाणे एक संकटच होते. त्याला एकांत आवडतो, त्याला विषयाची आठवण नाही आणि क्षमदमावर तो शरीराला दमवणे आणि मनाला क्षमवणे अशा प्रकारच्या याच्यामध्ये तो असतो. आणि समाजामध्ये येणं ज्याला आवडत नाही, ज्याची योग अभ्यासाविषयी फार तीव्र इच्छा असते, अरण्यात एकांतात राहण्याविषयी ज्याची मनाची फार ओढ असते आणि जनसमुदायात मिसळण्याचे नुसते नावही ज्याला सहन होत नाही, बाणाच्या शय्येवर निजणे अथवा पुवाच्या चिखलात लोळणे याप्रमाणे जो ऐहिक भोगाची योग्यता समजतो, एवढं वैराग्य. समाजात राहायचं नाही, एकांतवास. आणि स्वर्गप्राप्तीची गोष्ट काढल्यावर हे ऐकून तो जो त्या स्वर्गातील भोगास मनाने कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे मानतो. बघा, ये लोकातलं झालं, आता स्वर्गलोकातलं सुद्धा भोगाविषयी त्याला आवड नाही. अरे, ज्याला वैराग्य म्हणून जे म्हणतात ते हेच होय व हेच आत्मप्राप्तीचे परमभाग्य होय. वैराग्य असलं तरच ज्ञान ठसलं जातं, म्हणजे बहिर्मुखपणा त्याचा थांबला जातो. त्याच्याच योगाने साधक जीव ब्रह्मानंदाचे सुख उपभोगण्यास योग्य होतात. याप्रमाणे इह परलोकीच्या सुख उपभोगाचा ज्याला मनस्वी पूर्ण कंटाळा आहे असे तुला दिसेल, तेथेच ज्ञानाची वस्ती आहे असे पक्के समज. ज्याला इह लोकाबद्दल कोणते नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, किंवा वळवून टाकलेल्या तुकड्याकडे जसा कुत्रा बघत नाही डोंकून,
त्याप्रमाणे तो या लोकातल्या कोणत्याही विषयाकडं डुंकून पाहत नाही, त्याला आसक्ती राहत नाही. आणि ज्यावेळेला अशी स्थिती होते, पहिले ज्ञान झाल्यानंतर त्याला याची नितांत गरज आहे. कोणाची? वैराग्याची. तैशी वैराग्याची शिव नेनती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराती. खरं मेन आडवं येते आपल्याला हे ज्ञान आपल्याला आहे, पण हे परत वावत नेतो ना, त्याच्याविषयी मनातूनच आतून तिटकारा पाहिजे. ते म्हणतात अनअहंकार, आता अहंकार नाही त्याच्याकडं. आणि जो आस्थापूर्वक यज्ञ करणे, तलाव बाग वगैरे बांधणे अशी इष्टपूर्ती कर्मेही करतो, परंतु त्यात कर्तृत्वाच्या अभिमानाचा पुंज वा लेश आपल्या अंगी वसू देत नाही. ऐकलं का? बघितलं का? हे आता हे कसं आस्थापूर्वक यज्ञ करतो, तलाव बाग वगैरे बांधतो, व्यायामशाळा पाण्याची टाक्या, पण त्याला नाव देत नाही. कोण? हा, ज्ञानी असतो तो. बाकीच्याला असं वाटतं असं नावागावासाठी बी थोडं करायचंच असतं, आहे की नाही. आणि जो आस्थापूर्वक यज्ञ करणे, आपलं काम करायचंच असतं, पण त्याचं नावलौकिक व्हावं अशासाठी करायचं नसतं. नाही तर पुन्हा कशावर येतो माणूस? पुन्हा 100% देहबुद्धीवर येतो. कारण नावलौकिक कशाचं होतं? नासक्याचं होतं. नाव आणि रूप वर्षाचं आहे, नश्वर गोष्टीचं आहे. आणि शाश्वत जे त्याच्याशी आपण अटॅच राहिलं पाहिजे, त्याच्याशी टच राहिलं पाहिजे. आणि अनअहंकार म्हणजे ब्रह्मवस्तू सोडून कशात मन लागणं नाही. आणि जो आस्थापूर्वक यज्ञ करणे, त्याच्या वाट्याला आलेलं काम करणार तो चांगलं. तलाव बाग वगैरे बांधणे अशी इष्टपूर्त कर्मेही करतो, परंतु त्यात कर्तृत्वाचा अभिमानाचा पुंज लेश सुद्धा आपल्या अंगी वसू देत नाही. एवढं सुद्धा वर्णाश्रम धर्मास पोषक असणारी जी नित्यनैमितिक कर्मे ती यथाविधी आचरण करतो, त्यात यत्किंचितही उणीव वा खंड पडू देत नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ॲक्युरेट करायचं, त्याला स्वधर्माचं पालन म्हणतात. स्वधर्म जेव्हा माणूस करतो ना, स्वधर्माचं पालन, तेव्हाच त्याला ज्ञान ठसलं जातं, मिळतं. पण तेव्हा 3ऱ्या अध्यायात काय सांगितलं? तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर स्वधर्माचं पालन करा. आणि ते ज्ञान आणि अहंकार नकोय, अहंकार नकोय, तर अशी वृत्ती पाहिजे, तर ते ठसलं जाणार. आणि काम तर करायचं सगळं, पण त्या कर्माचं अर्जुन काय म्हणतो? मी लढाई करणार नाही. त्याला काय म्हटले? लढाई तर करावंच लागेल तुला, फक्त त्याचा लेश तुझ्या अंतकरणात थोडा सुद्धा उमटला नाही पाहिजे, है की नाही. परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीच गेले असे त्याच्या मनात मुळीच तो आणत नाही. ही ज्ञानवानाची लक्षण आहेत. ज्याप्रमाणे वायू हा हेतू विना सहज सर्वत्र फिरतो, मग त्याचं काम बघा, त्या ठरून आहे का वाऱ्याचं पळणं काही कामानिमित्ताने पळतो का? सहज. तशीही कर्म सहज त्याच्या हातून होतात, पण त्याचं तो कर्तृत्व भाव घेत नाही. किंवा सूर्याचे उगवणे व प्रकाश देणे हे निरअभिमानाने सर्वत्र सारखेच असते, कारण अभिमान नाही त्याच्याकडे, सगळ्यांना सारखं असतो. अथवा श्रुती ही स्वभावतास सर्वास इष्ट अशाच गोष्टीचा उपदेश करते, किंवा गंगा नदी अमुकच ठिकाणी जाण्याचा हेतू मनात न धरता सहज ओघाने वाहते, तसं तुमचं जीवन पाहिजे. त्याप्रमाणे ज्याचे नेहमी वर्तन अभिमान शून्यतेचे चांगले असते, काहीच ठरवून नाही पाहिजे तुमचं कुठं जायचंय काय, वाऱ्याला गरकणी लगेच फिरू शकतो पाठीमाग, असं काही ठरवून नाही पाहिजे. म्हणजे प्रवचनाला जायचं हे ठरवून पाहिजे. वृक्षास योग्य ऋतुकाळी फळे येतात, परंतु आपणास फळे आली याची त्यास आठवणही नसते. गोपाळे बाबा काय म्हणले होते, नारायण बाबा गोपाळे, मी परीक्षा देता 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 कधी परीक्षक झालो हे मला कळालं नाही. आता आपण पुरे संसारिक कधी झालो कळालं का? नाही कळालं. ते नाही झाले का? खालच्या खाली चालले तुम्ही नाही झाले, हे म्हणतात आम्ही झालोय. वृक्षास योग्य ऋतुकाळी फळे येतात, परंतु आपणास फळे आली त्याची त्यास आठवणही नसते. त्या वृक्षाप्रमाणे प्राप्त कर्मे करीत असताना कर्मफल प्राप्तीविषयी ज्याची वृत्ती अत्यंत उदासीन असते, कशाचं त्याला नाही, झालं झालं नाही झालं नाही झालं. ज्याप्रमाणे एकेरी, कारण का बरं? झालं तर झालं, नाही झालं तर तो स्वतःला करताच समजत नाही, तो स्वतःला देश समजत नाही. करतोय तो कोण आहे? सगळा करता धरता परमात्मा आहे. ज्याप्रमाणे एकेरी एक पदरी हारातील दोरी काढून घेतल्यावर, ज्याप्रमाणे एकेरी एक पदरी हारातील दोरी काढून घेतल्यावर त्या मण्याचे ऐक्य नाहीसे होते आणि मणी गळून पडतात, त्याप्रमाणे मनातून
आचरणातून व बोलण्यातून अहंकाराची उचल बांगडी केलेली असते. 71-31 बघू. एवं मनीकर्मी बोली जेथे अंकारुखी झाली, एकी काळेची काढेली दोरी जैसी, संबंधे विन जैशी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. 31 काय ओळ होती. एवं मनीकर्मी बांधेल. हा, बोलण्यातून जे ते अहंकारुखी एकच वेळी बघा, यांनी फक्त इथं दिलंय, यांनी अर्थ जास्त दिलेला आहे, तिकडे अर्थ नसेल एवढा. बघा साखरे बाबांनी अर्थ काय दिला, इकडे फक्त काय उदाहरण आहे, एक पदरी हे हार आहे, त्याच्यातला धागा तुटला का सगळे मनी करतात, तसं त्याचा अहंकार गेला. पण यांनी कशात अजून त्याच्यात वर्णन केलं, मनातून आचरणातून बोलण्यातून अहंकाराची उचल बांगडी झालेली आहे. तिकडे आहे तसंच आहे. आभ्राचा आकाशाशी मुळीच संबंध नसताना ही, ज्याप्रमाणे ती आकाशात असल्याची, वर बसा ना बाबा, वर बसा, अडखळल्यावानी झालं का. आभ्राच्या आकाशाशी मुळीच संबंध नसतो. ढगांचा आकाशाशी काही संबंध आहे का. तसा आपला काही याशी संबंध आहे का, काही संबंध आहे का आपला, नाही ना. कीर्तनाचा, प्रवचनाचा, कीर्तनाचं म्हणलं आहे म्हणणार आपण, घाबरतोय आज जरा आहे ना. कशाशीच आपला संबंध नाही. आकाशाशी संबंध आहे का ढगाला. ढग वेगळा आहे, आकाशाला चिटकलेला नाही तो, तसा तो देहाला चिटकलेला नाही. आभ्राचा आकाशाशी मुळीच संबंध नसता, ज्याप्रमाणे ती आकाशात असल्याची आपल्याच दृष्टीस पडतात, तसं आपण देहात असल्यासारखे दिसतो. त्याप्रमाणे जो देहाने कर्माचे आचरण करीत असता अहंकारच नसल्यामुळे त्यापासून अलिप्त असतो. 32 पाहू. संबंधे विन जैशी, बघा ही होती. संबंधे विन जैशी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैशी जयासी गा. एवं मनी कर्मे बोली, जे तर अहंकार मनी कर्मी बोली, हा वरती होतं बरं का साहेब, जे अहंकारुकी असल्या एकेची वेळे 31-32 हा, आणि तिसरं पण घ्यायचं 33 हा. अहंकार बिलकुल नाही राहिलेला. अजून कोणत्या ओळी गेल्या का याच्यात, 1-2 अशा गेल्या होत्या. चोवीस नंतर 27-1 हा हा नाही, ही वेगळी. 27 म्हणजे तुमची 26, आपली 27, आणि कोणती सांगितली होती. हा 31-32-33. मनाने कर्माने बोलला जे तरी सगळं केलं तरी त्याचा अहंकार राहिले नाही. सबर संबंधी विन. त्यानंतर आता 33 पण येणार आहे. 33 बघा. ज्याप्रमाणे मद्य प्यालेल्या पुरुषास आपल्या अंगावरील वस्त्राची आठवण नसते, किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचे त्या चित्राला भान नसते. का कोणी काय करायला लागलं का त्याच्यातलं शस्त्र लगेच काम करते का, नाही. अथवा बैलाच्या पाठीवर बांधलेल्या शास्त्राची बरोबर ना, हा शास्त्राची जाणीव त्यास नसते. त्याप्रमाणे ज्याला तत्वता मी देहात आहे याचे भानच नसते, त्या स्थितीलाच निरअहंकारता असे नाव आहे. 31, 32, 33, 34 काय निरअहंकारता. ही आपल्याकडे आली पाहिजे की नाही. ही कधी होणार, ज्ञान भेटल्याशिवाय तर होणार नाही. ज्ञान मिळून पण काय झालं पाहिजे, ठसलं पाहिजे नाही. हे निरअहंकारतेचे चिन्ह ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे दृष्टीस पडते त्याच्याच ठिकाणी ज्ञान वास करते, त्याबद्दल बिलकुल अन्यथा नाही व शंकाही नाही. 35 बघू बरं काय. हे संपूर्ण जेथे दिसे तेथीच ज्ञान असे, ये विषय अनारसी बोलू नये. 35 पण घ्यायची. जो जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य व पातके ही अंगावर येण्याच्या पूर्वीच ती दूर आहेत, तोच जणू आता प्राप्त झाली आहेत अशी कल्पना करून जो सावध राहतो संकट यायच्या अगोदरच. ही जन्म जरा मृत्यू दुःख व्याधी वार्धक्य ही 6 काय आहेत, काय मगाशी आलं होतं, षड उर्मी येत्या.
जन्म जरा मृत्यू दुःख व्याधी याच्यापासून तो बाजूला आहे. 36 ठीक आहे नको चला. या दृष्टांतात ज्याप्रमाणे आपल्यास पिशाच्य बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदरच व्यवस्था करतो, अथवा आपल्यास दुसऱ्याचा उपसर्ग लागू नये म्हणून योगी अगोदरच दक्षतेने तजवीज करतो, किंवा गौंडी ही भिंत बांधते वेळी आरंभापासूनच ओळंबा लावून ती मागे पुढे जाऊ देत नाही, त्याप्रमाणे तो सावत्र असतो. जन्म सर्पाचे मनातून ज्याप्रमाणे जन्मांतरीचे वैर नाहीसे होत नाही, त्याप्रमाणे जो पूर्वजन्मीचे दुःख व दोष मनात आठवून पुन्हा जन्म प्राप्त होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करत असतो. ज्याप्रमाणे डोळ्यात वाळूचा बारीक खडा गेला असता तो विरघळत नाही, किंवा शस्त्राच्या घावात भाला सहन होत नाही, त्याप्रमाणे याच जन्मी रोज होणारी व मागील जन्माची दुःखे जो विसरत नाही व म्हणतो की अरे रे, मी जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर जन्मास आलो व मातेचे स्तनपान करते वेळी मी स्तनावरील घामही चाटला, याप्रमाणे जो जन्माचा तिरस्कार कंटाळा बाळगतो व असे म्हणतो की ज्या योगाने असे होईल, मला असा पुन्हा जन्म प्राप्त होईल, ते कर्म मी आता यापुढे करणार नाही. ज्याप्रमाणे जुगार खेळणारा जुगारी हा पणास लावलेले द्रव्य हरल्यावर तो ते सर्व परत मिळवण्याकरता पुन्हा सावधगिरीने डाव खेळण्यास तयार होतो, किंवा मुलगा आपल्या बापाचा नाश केलेल्या माणसाचे वैर उगवण्यासाठी परिश्रम करतो, एखाद्यास कोणी मारले असता त्याचा पाठीराखा जसा त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतो, तसा जन्म हा पुन्हा न यावा म्हणून तितक्याच काळजीने तो त्याच्या पाठीस लागून दक्ष असतो. आहे का? या गोष्टीची तर आहे का खबर कोणाला? पुन्हा जन्म नको म्हणून सुखदुःखाची काहीच जाणीव नाही, आहे खुशाल आहेत सगळे. ज्याप्रमाणे संभावित मनुष्याला अपकीर्ती सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनातून आशा अमंगल जन्मास आल्याची लज्जा केव्हाही नाहीशी होत नाही. म्हणजे जन्माला आलो याची त्याला काय वाटते? लाज, बापरे, एवढ्या डेंजर कंडिशनमध्ये मला पुन्हा यायचं नाही. पुढे येणारा मृत्यू कल्पांतिका असेना, पण त्याविषयी तो आजच आला आहे असे समजून तो सावध राहतो. अर्जुना, नदीच्या मध्यभागी अतिशय खोल पाणी आहे असे कोणी सांगितल्याबरोबर पोहणारा पुरुष काठावर उभा असताच सहजच कास बळकट बांधतो. बघा, तसं सावध होतो. किंवा रणभूमीवर जाण्याच्या पूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे, किंवा घाव लागण्याच्या पूर्वीच ढाल पुढे करावी. उद्याच्या मुक्कामाला काही दगा आहे असे समजल्यावर आपल्याजवळचे द्रव्य गावात ठेवून आजच सावध व्हावे, अथवा प्राण जाण्याच्या पूर्वीच धावाधाव करून औषधाची योजना करावी. नाहीतर जळत्या घरात सापडल्यावर मग तो विहीर अथवा विहिरी आपल्या सामर्थ्याने खणू शकत नाही. म्हणून जवळी सकळ सिद्ध आहे, चालावया हात पाय तवर तो आपले स्वहितला आहे. आपलं हित कशात येतं बघून घ्यायचं. अरे, डोहात दगड पडला म्हणजे तो तळाशी जातो. दगडाप्रमाणे जो या संसार सागरात बुडतो तो मी बुडत आहे या बोंबेस बुडाला, तर मग ओरडण्यासही तो बुडाला म्हणून सांगणारा तरी कोण असणार आहे? असा जर गेला वाहत. बघा, डोहात दगड पडला म्हणजे तळाशी जातो ताबडतोब. दगडाप्रमाने जो या संसारात बुडतो म्हणजे डायरेक्ट तो बुडत आहे. हे बोंबेस बुडाला, तर मग ओरडण्यास तो बुडाला म्हणून सांगणार तरी कोण? एकटाच बुडाला आणि तो बुडत असता मी बुडालो म्हणता तळाशी गेला, तर सांगायला कोण शिल्लक राहिला? म्हणून बलवंताबरोबर ज्याचे हाडवैर पडले आहे तो जसा 8ही प्रहर रात्रंदिवस शस्त्र परजून सज्ज असतो तसं सावध राहिलं पाहिजे. किंवा तुकाराम महाराज तेच म्हणतात, म्हणून सावध झालो. किंवा उपवर किंवा केळवण म्हणजे लग्न निश्चय होऊन गडंगनेर झालेली नवरी लवकरच दुसऱ्याच्या घरी खास जाणार असल्यामुळे ती घरात असूनही नाही असे तिचा बाप समजतो व तीही माहेराविषयी उदास होते. अथवा संन्यास घेतल्यावर ज्याप्रमाणे तो सर्वस्वाचे तादात्म्य सोडून राहत असतो, त्याप्रमाणे जो जिवंत असूनही आत्ताच मृत्यू आला आहे असा येणाऱ्या मृत्यूविषयी विचार करून निश्चयाने जो उदास असतो,
जो या वरील विचाराप्रमाणे जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करतो, तात्पर्य त्याला ज्ञान झालंय समजायचं, म्हणजे तो सावध आहे. जो यावरील विचाराप्रमाणे जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करतो, तात्पर्य या देहाहून आपण पृथक आहो या निश्चयामुळे आजच देहाच्या, ही वाक्य कळेल काय पारायण करणार, निवारण करतो पा. जो यावरील विचाराप्रमाणे जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करतो, म्हणजे पुढं जन्म येणार नाही ऐसे केले. आणि दुसरं तात्पर्य, देहाहून आपण पृथक आहोत, मी देहापासून वेगळा आहे या निश्चयामुळे आजच देहाच्या मृत्यूने मारून टाकून आपण ब्रह्मरूपाने उरतो पा. मृत्यूला मारून टाकलं. 53 घ्यायची नाही, थांबा जरा. पैगा जो यावरी जन्मेची जन्मनिवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे, घ्यावंच लागेल. 53 पहा. आणि त्याच्यावरती काय झालं, नवरीचं लग्न ठरलेलं आहे, ती असू नये घरी, आता काय उपयोगाचीच नाही, काही कामधंदा नाही, त्याप्रमाणे तो या देहात असू नये पण नसल्यासारखं समजतो. किती नंबर होती? 53. असं राहायचंय आपल्याला, सावध राहायचं नेहमी. जो या वरील विचाराप्रमाणे जिवंत असताना पुनर्जन्माचे निवारण करतो, तात्पर्य देहात आपण पृथक आहोत, देहाहून आपण पृथक आहे निश्चयामुळे आजच देहाच्या मृत्यूला मारून टाकून आपण ब्रह्मरूपाने होतो. मरण माझे मरण गेले, मज केले अमर, है का नाही, मृत्यूला मारून टाकलं. आणि अशा प्रकारे ज्याला जन्म मृत्यूचे दुःख राहिलेले नाही, त्याला खरोखर ज्ञानाची कधीच उणीव नसते. बघा, जन्म मरणाची भीतीच राहिलेली नाही त्याला. 54 तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य, त्याला भीतीच राहिली नाही, जन्म मृत्यू संपला आपलं. जन्म नाही आणि मला जन्म नाही म्हणून जन्म मृत्यू हा नाही, इथं का जन्म मृत्यूची भीती राहिली नाही असं प्रमाण. बीज भाजून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. मरण पण आहे ना त्याच्यामध्ये, काय म्हणायचं, आम्ही जरी आज झालो टाकून उदास, बघा शरीर बरोबर. देह तुरंगी चढो, भलती ठाई पडो, तुकाराम महाराज. पर काही झालं कंडिशन तरी आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आता जरा याबद्दल बोलता जरा. आणि त्याचप्रमाणे शरीरास म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन तारुण्याच्या उमेदीच्या भरात जो म्हातारपणाबद्दल विचार करतो, बरोबर, तो म्हणतो आज मितीस माझ्या शरीरात ही जी शक्ती पुष्टी आहे, ते शरीर उद्या जरा प्राप्त झाल्यावर वाळलेल्या काचरीसारखे होईल. दैवहीनाने केलेले सर्व उद्योग व्यर्थ आत बट्ट्याचे होतात. किंवा एखाद्या राजास प्रधान नसला व दुष्ट मंत्री असला म्हणजे त्याची जशी स्थिती होते तसे माझे हातपाय चालेना तसे झाले म्हणजे या माझ्या शरीराची स्थिती दुबळी होईल. तरुण वयातच तो पुढची सगळ्या दुःखाचं निवारण करतो. फुलाचा सुवास भोगण्यासाठी अत्यंत उत्सुक असलेले ते जे नाक, ते उंटाच्या गुडघ्याप्रमाणे विद्रूप अकार्यक्षम बधीर होईल. आषाढ महिन्यात पावसाच्या झडीत ज्याप्रमाणे ओढाळ गुराचे पाय चिखलाने कुसतात, त्याप्रमाणे माझे हे शरीर होईल. जे माझे डोळे सांप्रतकाली कमलपात्राशी स्पर्धेने भांडण करीत आहेत, तेच पुढे पिकलेल्या पडवळाप्रमाणे निस्तेज होऊन खोल जातील. भुवयांचे पडदे झाडाच्या वाळलेल्या सालीप्रमाणे डोळ्यावर लोंबतील व डोळ्यातून वाहणाऱ्या पापण्यामुळे उरू कुजून जाईल. ज्याप्रमाणे सरडा हा बाबळीच्या खोडावरून खाली वर आल्या गेल्यामुळे तो डिंकाने बुळबुळीत होतो, त्याप्रमाणे थुकीने तोंड भरून जाईल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खणलेल्या चरात ज्याप्रमाणे घाण पाणी साचून दुर्गंधयुक्त बुडबुडे उसळून येतात, त्याप्रमाणे नाक दुर्गंधयुक्त शेंबडाने बडबडून जाईल. ज्या ह्या तोंडाने ओठ मी तांबूल खाऊन हल्ली रंगवतो, हसताना जे दात दाखवतो व ज्याच्या योगाने मला उत्तम भाषण करता येते, त्याच या तोंडाला लाळेचा कपाचा लोंढा येईल व दातासकट दाढा उखडून पडतील.
कर्ज झाल्यावर शेतकीचा व्यवहार जसा बुडतो किंवा पावसाच्या झडीत एखादा बसलेल्या जनावरांना उठवत नाही, तशी म्हातारपणी जीभ काही केल्याने हलणार नाही. जशी माळरानातील वाळलेल्या गवताची कुसळे वाऱ्याने उडून जातील, तशी दुर्दशा तोंडाचे ठिकाणी दाढीचे केसास येईल. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने ज्याप्रमाणे पर्वताची शिखरे पाझरतात, तेप्रमाणे दाताच्या खिडकीतून लाळेचे पूर वाहतील. वाणीने शब्दाचा नीट उच्चार होणार नाही, कानांनी स्पष्ट ऐकू येणार नाही, अशी या शरीराची निव्वळ वृद्ध माकडाप्रमाणे बेडोल स्थिती होईल. शेतातील पाखरांकरता उभे केलेले गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने सहज हलते, तसे म्हातारपणी कापरे येऊन सर्वांग सहज कापू लागेल. अशी माणसंच वॉचमेन म्हणून ठेवली जातात. रात्रीचं त्याला कापरा भरलेला असला तरी चोर म्हणेल जागा आहे. पायात पाय अडकतील व हात वाकडे वळून कापू लागतील. याप्रमाणे हल्लीचा सर्व शरीराच्या सुंदरपणाचे व शरीर चेष्टेचे सोंग नाचविले जाईल. मलमूत्राद्वारेही फुटक्या मडक्याच्या भांड्यासारखी होऊन जातील व आपल्या अवसानाबरोबर जातील. इतकेच काय, पण माझा अंत लवकर हो असा जवळची इतर मंडळी देवास नवस करतील. माझी अशी अवस्था पाहून जग माझा धिक्कार करून थुकील. मला मृत्यू लवकर येणार नाही आणि सोयऱ्या धाऱ्यांना माझा कंटाळा येईल. कधी म्हणतो हा? तरुणपणातच. बायका मला पिशाच्च म्हणतील आणि ते ऐकून मुलांना माझी भीती वाटल्यामुळे ती मूर्छित होतील, बाबाला भोकाडी समजतील. फार काय सांगावे, मी सर्व प्रकारे लोकांचा किळस घेण्याला पात्र होईल. माझ्या खोकल्याची ढास उबळ रात्रभर ऐकून शेजारच्या घरातील निजलेल्या माणसांना जागरण होईल व ते म्हणू लागतील की हा म्हातारा किती लोकांना त्रास देईल न कळे. याप्रमाणे पुढे म्हातारपणी आपली स्थिती होईल असा इशारा मनात आणून तो तारुण्यातच त्या स्थितीबद्दल विचाराने मनात खंती बाळगतो, विटतो व असे म्हणतो की पुढे आपल्यास म्हातारपण येईल आणि हल्लीचे तारुण्य विषय भोगात नाहीसे होईल. मग आपले हित साध्य होण्याकरता आपल्याजवळ काय उर्वरित राहीन? म्हणून कानाला बधिरत्व प्राप्त झाले नाही तोपर्यंत आत्मा अनात्म विचाराचे योग्य अशा सर्व गोष्टी ऐकून घेतो. म्हणून कीर्तनाला प्रवचनाला पळतो. आणि जोपर्यंत शरीर पांगळे न होता स्वाधीन आहे तोपर्यंत ज्या तीर्थयात्रा करावायच्या त्या करून घेतो. दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत शास्त्राने पाहण्यास योग्य म्हणून सांगितले ते पाहून घेतो. आणि मुक्केपणापूर्वी जोपर्यंत वाणी कायम आहे तोपर्यंतच सुभाषिते ईश्वराचे गुणानुवाद गाऊन पाठ करून घेतो. पुढे आपले हात लुळे होतील ही पुढील गोष्ट त्यास काहीशी कळते. ते शाबूत आहेत तोच आपल्या हातांनी दानधर्म करून घेतो. याप्रमाणे पुढे तरुणपणातच दानधर्म करून टाकतो. बॅलन्स काय ठेवायचा मग? याप्रमाणे पुढे दयनीय दशा येईल तेव्हा मन शुद्धीवर राहणार नाही, वेडे होईल. म्हणून अगोदरच शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. थांबूया आपण. 5 मिनटं राहिले. किती 81, 581ला थांबतो. आज काय सगळं समजण्यासारखं आहे की नाही, त्यामुळे आपलं वाचन झालं आहे की नाही. का काही सांगण्यासारखं होतं काय, हे त्रास होईल वगैरे हे काय सगळ्यांना माहितीच आहे ना सगळं आहे की नाही. असं 500 किती ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 580ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ सचितानंद श्रीपाद बाबान की जय. सचितानंद रामदास बाबान. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण. बोलो रे भाई सबस गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय.
जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी अभिवाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर लाव ईश्वर स्वधर्म सूर्यभाव गुरुदेवांची लोके लाभो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे अनवर्त मंडळी भेटुया होता कलापतरुचे आरव चेतना चिंतामणीचे लाभ बोलले अरणवा पियुषांचे चंद्रवेचे लांछन मार्तंड देतापै ते सर्वाई सदा सज्जन सोये होतो किंबहुना सर्वोती पूर्णवडी निरोधी वजिरवादी तुलसिया पंडित आय अर्थोपजीवी विशेष होती दृष्टादृष्टचे होवावी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला हरि ओम शांती शांती शांती।